तुमच्यापेक्षा जिगरी माणूस त्याला भेटेन, त्या दिवशी 98चा रेकॉर्ड तुटेन. पोलीस भरतीचा काय रे? पोलीस भरतीचा काय रे भाऊ? 1150 माणसांचा आहे, मुलांचा आहे. मुलींचा किती आहे? 14 सेकंद. प्रत्येकाचा आउट ऑफ पाहिजे. 14 सेकंद. 100 किलोचा माणूस बी मारतो 14 सेकंद. मी बी मारतोय आज 14 सेकंद. तुम्ही तर 40-40 किलो बी नाही. पण आम्ही पोरी आहे. पायाने तुम्हाला पोरी येतं का? भाकरी खातानी, पोळ्या खातानी, काहीच नाही. 14 सेकंद म्हणजे सगळ्या पोरींचा आउट ऑफ पाहिजे. 1150 पोरांसाठी कमजोर आहे, नाही होत. पण पोरींसाठी 14 सेकंद. 14 सेकंद तर पोरं बी मार देत असतील. जर कोणता विद्यार्थी, मुलांमध्ये गोष्ट चालू आहे, 13.5 सेकंदापेक्षा जास्त असेल तर तो बाईच्या जन्मात असं धरायचं ते ना. 13:50च्या खाली पुढे जर तुमचा टायमिंग गेला, किती? 13:50. 13:50च्या आतच पाहिजे सगळे. 13.50. हे पहा, 11.50 20 मार्क. अरे हा यार, आता बदललंय. 15. 12.50. 13 का 12? 12. आणि 13.50 10. 13.50 पाहिजे. आता तुमचा प्रयत्न असला पाहिजे 12 पर्यंत. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न. आदिवासींच्या विकासासाठी लोक बिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? लोक बिरादरी, गडचिरोली. आला गडचिरोलीवर प्रश्न परत. लोक बिरादरी प्रकल्प लिहून घ्या. लोक बिरादरी, लोक बिरादरी, लोक बिरादरी प्रकल्प. भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग. भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग हा NH7. वाराणसी ते कन्याकुमारी. त्याचं नाव लिहून दिलंय तुम्हाला मागच्या लेक्चरला. NH44. हा हा, मग तेच म्हणतोय ना, NH44 ना, मग त्याच नाव आहे ते. झालं. वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? वज्रेश्वरी. वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कुठे रे? ठाणे. वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा ठाणे येते. आपल्या जळगाव मध्ये बी गरम पाण्याचा झरा कुठे रे? उनपदेव. उनपदेव, सुनपदेव, चोपडा. अबे चोपड्यावाले काय हे तुम्हाला माहित नाही? कसा घ्या तो चोपडावाला? उनपदेव, सुनपदेव, गरम पाण्याचा झरा. त्याच्यावर प्रश्न आलाय. वज्रेश्वरी ठाणे, उनपदेव, सुनपदेव जळगाव. चोपडाने जळगाव, बरोबर का? चला, एका गरम पाण्याच्या झऱ्याचं नाव सांगा अजून. हा, तांजा. ठाण्यातच आहे. अजून पाचसा नाहीये. पाचसा नाहीये. साव. साव रायगड. साव रायगड. साव वर प्रश्न आहे. साव. ठीक आहे, पुढे. हा, नंदुरबार मध्ये असं नाही. नाही, पुनपदेव इकडे चोपड्याले. नंदुरबार मध्ये नाहीये. मी नतनी वाचले. चुकीचा प्रश्न आला होता तो, ते वाचलंय मी. त्या प्रश्नामध्ये नंदुरबार उत्तर लिहिलंय, तर ते चुकीचं आहे.
प्रश्न वाचलाय तू ना, तोकड्यात लिहिलं नाही असं काही. असा एक प्रश्न आला होता आणि तिथे जळगाव ऑप्शन नसून नंदुरबार उत्तर दिलं होतं, ते चुकीचं आहे. ठीक आहे. कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कुठे होतो? कृष्णा पंचगंगा संगम कुठे कुठे? कृष्णा नदी कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, सातारा. मग नरसोबाची वाडी कुठे? कोल्हापूर. कोल्हापूर. नद्या व त्यांचा संगम हा एक तक्ता दिलाय, तो तक्ता बी पाठ करायचा. चला, एक नदीचा संगम सांगा. तापी पूर्णाचा सांगा. तापी पूर्णाचा सांगदेव, बरोबर. अजून सांगा. कृष्णा कोयना संगम कराड, सातारा. तर असे संगमांचे नाव आपले पाठ पाहिजे. ठीक आहे. मुळा मोठाचा दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? दाजीपूर, कोल्हापूर. दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. कोणत्या तालुक्यात? राधानगरी. कोणत्या तालुक्यात? राधा हे कोणाचं नाव होतं?